आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या पीठानं हा निकाल दिला. तृणमूल काँग्रेसचे आमदार मुकुल रॉय यांची आमदारकी रद्द करण्याच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली आहे. 2021ची निवडणूक रॉय यांनी भाजपाच्या तिकिटावर लढवली होती आणि निवडणुकीनंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळं पक्षांतर कायद्यानुसार कोलकाता उच्च न्यायालयानं त्यांची आमदारकी रद्द केली होती. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं सांख्यिकी क्षेत्रातल्या सुखात्मे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन अर्ज मागवले आहेत. थोर सांख्यिकी तज्ज्ञ पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांच्या स्मरणार्थ अधिकृत सांख्यिकी प्रणाली सुधारणा आणि संशोधन कार्यात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. येत्या 31 तारखेपर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर नामांकन पाठवता येतील. केंद्र सरकार येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बियाणे विधेयक 2026 आणणार आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. या विधेयकामुळे निकृष्ट आणि बनावट बियाणांच्या अनधिकृत विक्रीला प्रतिबंध होणार असून शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं प्रमाणित बियाणं मिळणं शक्य होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भंडारा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं 15 जानेवारी रोजी भंडारा इथं पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा संपन्न झाला. यात 3 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. 105 रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. एकूण 64 उमेदवारांनी नोंदणी केली असून 60 उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. मुलाखतीनंतर 7 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं हज यात्रेकरूंना नियमांची पूर्तता करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यावर्षी यात्रेकरूंसाठी ही निवड अंतिम असून यानंतर कुठल्याही परिस्थितीत ती पुन्हा वाढवली जाणार नाही, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.